शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आले। दुष्काळाबाबतच्या सर्व उपाययोजना लागू करण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। 2 मिनिटांपूर्वीच आली शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। पंतप्रधान पीक विमा योजनेमधील रखडलेले दावे आता पूर्ण झाले असून आजपासून शेतकरी बांधवांनो थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला आता सुरुवात सुरू झाली आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु बघा अशा न्यूज येत चालल्या होत्या की पीक विमा आज येईल, उद्या येईल, दिवाळीला येईल, परंतु दिवाळीच्या दिवशी पण शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही। तर असे का झाले? पीक विमा दिवाळीच्या दिवशी शेतकऱ्याला का मिळाला नाही? तर तांत्रिक अडचणी आल्या होत्या। त्यामुळे आताच तुम्ही पाहिल्याप्रमाणे आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास 50 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अंतर्गत जमा केले जात आहे। आता सर्वात महत्त्वाची खुशखबरच शेतकरी बांधवांना आज अखेर आली आहे। शेतकरी बांधवांनो थोड्याच वेळामध्ये फक्त या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पगार 15,000 रुपये जमा होणार अशी मोठी माहिती कृषी विभागाने देखील आता स्पष्टपणे सांगितलेली आहे। यामध्ये शेतकरी बांधवांनो 2022 पासून ते 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे आतोनात मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे अशा सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज फक्त याच महत्त्वाच्या 14 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आताच मुख्यमंत्री साहेबांनी 2 मिनिटांपूर्वी दिलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 35,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळणार आहे। शेतकऱ्यांना असे वाटत होते एवढी मोठी रक्कम कस काय मिळणार, तर बघा त्यामागचे कारण देखील सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे। ते म्हणजे की बघा 2022, 2023 आणि 2024 या मागील 3-4 वर्षांचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिला नव्हता, तो आता या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत आहे। आता बघा पीक विमा मिळाल्या जे काय शेतकरी बांधवांना नव्हता, तर बघा त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज झाला होता। आता सरकारने बघा सर्व शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करण्याचे आदेश दिले आहे। अर्जंट आता आदेश मिळाल्यामुळे आजपासून पीक विमा वाटपाला आता सुरुवात झाली आहे अशी माहिती सरकारने दिली आहे। तुम्ही आता ज्या ठिकाणी व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आहे आज वितरण होणार आणि आपल्या बघा देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडायचे सांगितलेले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये निधी रक्कम येत आहे। कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र ठरले आहे हे देखील आता सरकारने स्पष्टपणे आज सांगितले आहे। बघा शेतकरी बांधवांनो आज टोटल 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळत आहे। आता आपण लगेच त्या 14 जिल्ह्यांच्या आधी अगदी 1 मिनिटामध्ये पाहून घेऊया। बघा आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघा उद्या देखील वितरण होणार आहे आणि आज देखील वितरण होणार आहे। टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येणार आहे असं सरकारने स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे। हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ आज या ठिकाणी मिळत आहे। त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश झाले आहे। थोड्याच वेळामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पीक विमा जमा होणार आहे, परंतु आज पीक विमा शेतकऱ्याला थोड्याच वेळामध्ये अगदी 2 तासामध्ये निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळत आहे। काल देखील काही जिल्ह्यांमध्ये पीक विमाचे वाटप झाले
झाले तर आज पुन्हा 14 जिल्ह्यांची यादी सरकारने या ठिकाणी दिली आहे. स्पष्टपणे आदेश देण्यात आले आहे, बँकांना आदेश मिळाले आहे. आज या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला आज पीक विमा वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला देखील सांगितले आहे. आता बघा 14 जिल्ह्यातील शेतकऱ्याला थोड्याच वेळामध्ये निधी रक्कम मिळत आहे. कृषी विभागाने आता सांगितले आहे आज काही शेतकऱ्याला 15,000 रुपयांचा पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, तुम्हाला भेटला नसेल तर तुम्हाला टोटल 30,000 रुपयापर्यंत रक्कम आता मिळणार आहे असं सरकारने सांगितलं आहे. 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंत राहिलेले सर्व शेतकऱ्यांना बघा 30,000 रुपयापर्यंत निधी आता मिळणार आहे. काही शेतकऱ्याला या ठिकाणी काल देखील पीक विमा मिळाला 52,000 रुपये, 49,000 रुपये किंवा 50,000 रुपये असा या ठिकाणी पीक विमा ज्या शेतकऱ्याला मिळाला तेवढा एवढा मोठा निधी मिळालेला आहे. हा सर्व शेतकरी बांधवांना माहीत आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही ऐकलं असेल तुमच्या गल्लीमधील तुमच्या एरियामधील काही अशा शेतकरी बांधव असतील त्यांना पीक विमा मिळाला आहे. टोटल बघा 30,000, 40,000, 50,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा सरकारने दिला आहे. बघा आता फक्त या 14 जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा सोडण्यात येत असल्याचं सरकारने जाहीर केलं आहे. आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहे आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप झाले. शेतकऱ्याला आता वाटत होते बघा पीक विमा 10,000, 15,000 येईल, परंतु आता केंद्र सरकारकडून 3 वर्षांचा पीक विमा सर्व एकदम मिळून 40 ते 50,000 रुपये असा निधी देण्याचा निर्णय सरकारने आता ठरविलेला आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या शेती पिकांचे 2022 पासून 2024 मध्ये बाजरी पिकाचे जर काय नुकसान झाले असेल त्याला देखील निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकांची यादी आज सरकारने जवळजवळ 35 पिकांची नोंद करण्यात आली आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, या 35 पिकांमध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांचा या ठिकाणी पीक विमा मंजूर करायचं या ठिकाणी सांगितलं होतं आणि ती प्रक्रिया आता पार पडली आहे. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ आता नक्कीच शेवटपर्यंत बघा, कारण आपण अगदी 1 मिनिटामध्ये आता सर्व जिल्ह्यांची माहिती जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये बघा निधी किती वाजता येणार आहे, तुम्ही पात्र आहात की नाही आणि पीक विमा मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या जे काय अटी आहेत ते तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही त्या महत्त्वाच्या अटून जर जाणून नाही घेतल्या तर तुम्ही वंचित देखील राहू शकतात. शेतकरी बांधवांनो, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोडण्याचे आदेश आज या ठिकाणी दिले आहे. जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येत आहे. काल या ठिकाणी 6 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी शेतकरी बांधवांनो वितरण झाले आहे. आज या ठिकाणी बघा 14 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होत आहे तर आपण आता लगेच पाहून घेऊया. पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र ठरलेले आहेत याची पण यादी सरकारने सांगितली आहे. बघा सरकारकडून एक महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे. सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा जमा केला जात नाही, कारण बघा मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही आणि सरकारला परत गेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. म्हणून आता सरकारने पीक विमा रक्कम सोडण्यासाठी फक्त 12 बँका निवडला आहे. या 12 बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला पीक विमा आता जमा होत आहे. सरकारने फक्त याच 12 बँकांना प्राधान्य दिलं आहे, कारण हा पीक विमा आता तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर बँकेमध्ये खाते उघडले असेल तर पीक विमा कंपन्यांना पीक विमा सोडण्यामध्ये अडचण आल्याचं समोर आले आहे. यामध्ये आता बघा पीक विमा तुम्हाला लवकरच अगदी 1 तासामध्ये मिळत आहे असं सरकारने सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही आता व्हिडिओ लक्ष देऊन बघा,
कोणकोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा सोडण्यात येत आहे। आज उद्या आणि परवा अशा 3 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये सर्व निधी जमा होत आहे। म्हणजे बघा, आज ज्या जिल्ह्यांची यादी सरकारने प्रकाशित केली त्याच शेतकऱ्यांना निधी मिळणार। म्हणजे बघा, यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही। आता बघा, पीक विमा जमा करण्यासाठी सरकारने 12 बँके निवडले आहे। तर त्या 12 बँकेमध्ये बघा, जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर शेतकरी बांधवांनो केनरा बँक बघा आणि बडोदा बँक बघा, याच्या ठिकाणी बँकांमध्ये निधी रक्कम जमा होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात मोठी माहिती सरकारने आता दिली आहे। बघा, आता ज्या शेतकऱ्यांची बघा गायरान जमीन म्हणजे की बघा, आता ठिकाणी बऱ्याच शेतकरी बांधवांनी चुकीच्या पद्धतीने पीक विम्याचा लाभ घेतला आहे। रस्त्यात लगतची जमीन दाखवून, गायरान जमीन दाखवून, कॅनलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक विमा उचललेला आहे। सरकारने आता स्पष्टपणे सांगितलं आहे, ज्या शेतकऱ्याने असं केलं आहे त्यांच्यावर कारवाई होणार आहे। बघा, आज उद्या आणि परवा या 3 दिवसांच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी मिळत आहे। आज फक्त याच महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम जमा केली जात आहे, असं सरकारने आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो बघा, अकोला, नांदेड, वाशिम, यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर बघा, सातारा, रायगड, रत्नागिरी, जालना बघा, हे महत्त्वाचे जिल्हे आहे। या जिल्ह्यामध्ये पीक विमा शेतकऱ्याला मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, सर्वात महत्त्वाचं जर शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर शेतकरी बांधवांनो बघा, तुम्हाला पीक विमा 18,000 रुपये एकरी अशी मदत सरकारने जाहीर केली। एवढा मोठा पीक विमा आता शेतकऱ्याला मिळत आहे। कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका। ही होती सर्वात महत्त्वाची बातमी। धन्यवाद।